मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न आता केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया राहिलेली नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात जास्त चर्चेत असलेला सस्पेन्स बनला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईच्या महापौर पदाभोवती इतकं राजकारण फिरत आहे की या एका खुर्चीने मराठी अमराठी वाद, ठाकरे विरुद्ध महायुती, भाजप विरुद्ध शिंदे गट, आरक्षण, महिला उमेदवार, हॉटेल, पॉलिटिक्स आणि बार्गेनिंग पॉवर असे सगळे विषय एकाच ठिकाणी आणून ठेवले आहेत. सुरुवात झाली ती मुंबईचा महापौर मराठी असावा की अमराठी या मुद्द्यांपासून. त्यानंतर चर्चा वळली ठाकरे गटाचा महापौर की महायुतीचा याकडे. निकाल लागले पण प्रश्न सुटला नाही. उलट चर्चेची दिशा बदलली आणि महापौर भाजपचा की शिंदे गटाचा हा नवा वाद समोर आला. त्यात आरक्षणाची सोडत झाली आणि कुठली महिला नगरसेविका मुंबईच्या महापौर पदावर बसणार याचे अंदाज बांधले जाऊ लागले. या सगळ्या घडामोडींमध्ये सत्ता स्थापनेसाठीची बोलणी, पडद्यामागच्या बैठकांपासून ते उघडपणे ताकद दाखवणाऱ्यांपर्यंत सगळा खेळ मुंबईच्या महापौर पदाभोवतीच फिरताना दिसला. आरक्षणाची सोडत पार पाडल्यानंतर 31 जानेवारीला महापौर पदाची निवडणूक होणार असं अधिकृतपणे जाहीर झालं आणि हा सस्पेन्स आता संपणार असं वाटत असतानाच अचानक निवडणूक लांबणीवर पडल्याच्या बातम्या समोर आल्या आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला की नक्की घडलं काय आणि नेमकं अडतंय कुठे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्याम. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. मुंबई पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं वेळापत्रक समोर ठेवलं होतं. त्या वेळापत्रकानुसार 27 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल होणार होते आणि 31 जानेवारीला दुपारी 12 वाजता महापौर पदाची निवडणूक होणार होती. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत अधिकृत आदेश काढले होते आणि त्या संदर्भातील जाहिरात देण्याचं कामही सुरू झालं होतं. म्हणजे प्रशासकीय पातळीवर सगळी तयारी पूर्ण होती. पण 24 जानेवारीच्या सकाळी अचानक बातम्या आल्या की मुंबईच्या महापौर पदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे समोर आलेल्या माहितीनुसार 23 जानेवारीच्या रात्री उशिरापर्यंत राजकीय नेत्यांच्या बैठकी झाल्या आणि त्यानंतरच संपूर्ण निवड कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर निवड होईल अशा पद्धतीचं नियोजन असतानाही आणि तारीख जाहीर झालेली असतानाही निवड लांबीवर का पडली हा प्रश्न सगळ्यांच्या मनात सध्या उपस्थित झाला. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे तो प्रश्न म्हणजे महापौर नेमका कुणाचा होणार. भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यामुळे भाजपचा दावा स्वाभाविक आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच आपला दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. त्यातूनच हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं. काही नेते थेट दिल्लीत जाऊन पोहोचले आणि सत्ता स्थापनेचा गुंता अधिकच वाढला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं विधान करत चर्चांना वेगळं वळण दिलं. या सगळ्यात भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने मुंबईच्या महापौर पदावर कोणतीही तडजोड नको असा स्पष्ट संदेश राज्यातील नेतृत्वाला दिल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे भाजप हा आपला दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही हे जवळपास निश्चित झालं. त्यात एसटी प्रवर्गाचं आरक्षण न पडल्यामुळे आणि सत्ता नसली तरी फरक पडत नाही असं वक्तव्य ठाकरे गटाकडून आल्यानंतर भाजपचा दावा आणखीन मजबूत झाला. असं असतानाही निवडणूक पुढे ढकलली गेली. म्हणजेच प्रश्न फक्त महापौर पदाचा नाही तर त्यामागे आणखी खोल राजकीय गणित आहे हे स्पष्ट होतं. महानगरपालिकेच्या नियमानुसार गटनोंदणी पूर्ण झाल्याशिवाय महापौर पदाची निवड घेता येत नाही. पण इथे गंमत अशी आहे की इतर पक्षांनी आपापली गटनोंदणी पूर्ण केलेली असताना भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांनी अद्याप गटनोंदणी केलेली नाही. कारण गटनोंदणी हा फक्त कागदोपत्री मुद्दा नाही तर तो थेट सत्तेच्या वाटपाशी जोडलेला आहे. स्वतंत्र गट नोंदवायचा की एकत्रित गट करायचा यावर अजूनही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. महापौर पद भाजपकडे जाणार असेल तर शिंदे गट स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर ठाम आहे. तब्बल 75,000 कोटी रुपयांचं बजेट आलेल्या मुंबई महानगरपालिकेचं अर्थकारण स्थायी समितीच्या नियंत्रणात असतं. त्यामुळे हे पद कोणत्याही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याशिवाय सुधार, बेस्ट, शिक्षण, आरोग्य, बाजार, उद्यान अशा समित्यांची अध्यक्षपद, सभागृह नेतेपद आणि 18 प्रभाग समित्यांचं नेतृत्व या सगळ्या मुद्द्यांवर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे हा तिढा केवळ महापौर पदापुरता मर्यादित न राहता संपूर्ण सत्ता वाटपावर येऊन अडलेला आहे. गट नोंदणी एकत्रित झाली तर त्यांचा सर्वात मोठा फायदा संख्याबळावर होणार आहे. सध्याच्या आकड्यानुसार भाजपचे 89 आणि शिंदे गटाचे 29 नगरसेवक आहेत. एकत्रित गट नोंदणी झाल्यास ही संख्या 118 वर जाते आणि त्याचा थेट परिणाम स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येवर आणि वैधानिक व विशेष समित्यांमधील प्रतिनिधित्वावर होतो. अशा परिस्थितीत विरोधकांचं संख्याबळ कमी करता येऊ शकतं आणि महायुतीचं वर्चस्व अधिक मजबूत होऊ शकतं. त्यामुळे पडद्यामागे एकत्रित गट नोंदणीचा डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे. निवडणूक निकालांची अधिसूचना 22 जानेवारीला जारी झालेली असून नियमानुसार 22 फेब्रुवारीपर्यंत महापौर पदाची निवडणूक घेण्याची मुदत आहे.
म्हणजे 31 जानेवारीचा मुहूर्त पुढे गेला असला तरी निवड होण्यासाठी अजूनही वेळ आहे आणि हा वेळ वाटाघाटी, बार्गेनिंग पॉवर आणि महत्त्वाच्या पदांवर नाव ठरवण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे मुंबईला महापौर नेमका कधी मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. या सत्ता संघर्षात शेवटी कोण माघार घेणार आणि कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, मुंबईच्या महापौर पदाचा हा तिढा कधी सुटेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा राजकीय सविस्तर आढावा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.